तर संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। 1,500हून आता 2,500 रुपये मिळणार आहेत। सरकारने हा नवा GR काढलाय। श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यातही वाढ करण्यात आली। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेबद्दल अतिशय महत्त्वाचा अपडेट आलेला आहे। तो ऐकून तुम्ही अक्षरशः थक्क व्हाल। सरकारने असा काही निर्णय घेतला आहे की लाभार्थ्यांमध्ये अक्षरशः खळबळ उडाली आहे। नेमकं काय चाललं आहे कुणाला समजत नाही। काहींना पैसे आलेत, काहींना अजून 1 रुपया सुद्धा आलेला नाही। पोर्टलवर एक मेसेज दिसतोय, पण अर्थ मात्र कुणालाच काटेकोरपणे समजत नाहीये। काही लोक म्हणतात हप्ता तयार आहे, तर काही म्हणतात अजून प्रक्रिया बाकी आहे। लोकांच्या मनात एक मोठा प्रश्न आहे, नेमके पैसे अडले कुठे? आणि आणखी मोठा प्रश्न, योजना बदलली का की काहीतरी नवीन नियम लागू होणार? सगळेच गोंधळलेले आहेत। पण एक गोष्ट नक्की, आजचा अपडेट तुम्हाला अक्षरशः धक्का देणार आहे, कारण या माहितीने तुमचं योजनेविषयीचं संपूर्ण मतच बदलून जाणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ऐका। तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी, मग तुम्ही दिव्यांग असाल, विधवा महिला असाल, श्रावणबाळ योजनेखाली येत असाल किंवा वृद्धापकाळ पेन्शन घेत असाल, तुम्हा सर्वांचं आपल्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचं अपडेट खूप महत्त्वाचं आहे, कारण पोर्टलवर एक नवीन पर्याय दिसू लागला आहे आणि त्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांच्या हप्त्याबद्दल एक मोठी सूचना दाखवली जात आहे। यामुळे अनेकांना आशेचा नवीन किरण दिसत आहे, कारण लाभार्थ्यांसाठी ही एक प्रकारे खुशखबरच आहे। तर या नोटिफिकेशनमध्ये नेमकं काय दिलं आहे, कोणत्या लोकांना त्याचा फायदा होणार आणि पुढे कसं काम होणार, हे सगळं आपण अगदी सोप्या भाषेत आणि व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत। म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, एकही मुद्दा चुकवू नका, कारण आजची माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची इम्पॉर्टंट आहे। आणखी एक छोटीशी विनंती, जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा, कारण पुढेही अशाच महत्त्वाच्या आणि खात्रीशीर अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। चला तर मग आता थेट मुद्द्याविषयी बोलूया। संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल पोर्टलवर एक नवा मेसेज दिसायला सुरुवात झाली आहे। अनेक लाभार्थी हे पाहून विचारत आहेत की हा नवीन पर्याय नक्की कशासाठी आहे आणि त्याचा अर्थ काय? तर आधी हे स्पष्ट करून घेऊया की हा ऑप्शन दिसतोय तो अधिकृत सरकारी पोर्टलवरच, म्हणजे नेमकी आणि खात्रीशीर माहिती आहे। आता तुम्हाला आठवत असेल, मागच्या अनेक व्हिडिओमध्ये मी एकच गोष्ट वारंवार सांगत आलो आहे, या महिन्यात KYC करणं अतिशय गरजेचं आहे, कारण नोव्हेंबरचा हप्ता आणि त्यात जोडलेलं वाढीव अनुदान हे तुमच्या खात्यावर वेळेवर जमा व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर KYC करणं पूर्णपणे बंधनकारक आहे। आणि नेमकं ह्याच KYC संदर्भात सरकारने पोर्टलवर सूचना दाखवायला सुरुवात केली, म्हणजे ज्यांनी अजून KYC केलेली नाही त्यांना आता थेट पोर्टलवरच अलर्ट दिसणार आहे। हा मेसेज म्हणजे सरकारकडून दिलेली अधिकृत आठवण, जेणेकरून हप्ता थांबू नये आणि कोणाचं अनुदान अडू नये। बरेच जण एकच प्रश्न विचारत आहेत, पोर्टलवर काहीच सूचना दिसत नाही, मग आम्ही KYC कसं करायचं आणि खरंच करायचं का? आता हे शांतपणे समजून घ्या। संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं अधिकृत पोर्टल उघडून बघितलं तर सध्या तरी तिथे KYC बद्दल कोणताही स्पष्ट मेसेज दाखवलेला नाही। पण याचा अर्थ असा अजिबात होत नाही की KYC करायची गरज नाही। सूचना पोर्टलवर दिसली नाही म्हणून KYC टाळली तर नोव्हेंबरचा हप्ता अडू शकतो, कारण शासनाने आधीपासूनच सांगून ठेवलेलं आहे की या महिन्याचं अनुदान मिळवण्यासाठी KYC पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे। आता मोठा प्रश्न, सगळ्यांनाच KYC करावी लागणार का? तर हेच पुढे आपण तपशिलात समजून घेऊ। कोणाला तातडीने KYC करावी लागेल, कोण आधीच अपडेट आहे आणि कोणत्या परिस्थितीत KYC बंधनकारक होते, हे सर्व मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे। आता पहा, KYC कोणाला करायची आहे हे इथं खूप स्पष्टपणे समजून घेणं महत्त्वाचं आहे। ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचा अनुदानाचा दर वाढवला जाणार आहे, म्हणजे ज्यांची दिव्यांग म्हणून नव्याने नोंद केली जात आहे, फक्त त्यांनाच KYC प्रक्रियेचा भाग बनावा लागणार आहे। म्हणजे सामान्य भाषेत सांगायचं झालं तर ही KYC सर्वांसाठी नाही, म्हणजे जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्यासाठीच ही बंधनकारक करण्यात आली आहे। आता यामागचं कारण काय? आतापर्यंत सगळ्यांनाच एकसारखंच अनुदान मिळत होतं। व्यक्ती विधवा असो, दिव्यांग असो, वृद्धापकाळ योजनेतली असो किंवा श्रावणबाळ योजनेतली, कुणालाही स्वतंत्र श्रेणी म्हणून वेगळे पैसे दिले जात नव्हते। आता उदाहरणच घ्यायचं झालं तर एखादी व्यक्ती प्रत्यक्षात दिव्यांग असली तरी कागदोपत्री तिचं नाव वृद्धापकाळ योजनेत असेल तर तिला दिव्यांगांसाठी असलेलं वेगळं अनुदान मिळत नव्हतं। पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे। नवीन नियमानुसार दिव्यांग लाभार्थ्यांचे अनुदान वाढवून 2,500 रुपये करण्यात आले आहे।
म्हणजेच आधीपेक्षा जास्त रक्कम खात्यात जाणार आहे आणि हाच वाढीव हप्ता मिळण्यासाठी त्यांच्या कॅटेगरीत अचूक नोंद असणं गरजेचं आहे. म्हणून शासनाने दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र KYC ची अट ठेवली, ज्यामुळे त्यांची योग्य श्रेणी निश्चित होईल आणि वाढीव अनुदान थेट त्यांच्या खात्यावर जमा होईल. जर तुम्ही प्रत्यक्ष दिव्यांग असाल आणि सरकारी नोंदीमध्ये तुमची कॅटेगरी अजूनही वेगळी दाखवली जात असेल तर ती तुम्ही दुरुस्त करणं गरजेचं आहे आणि यामुळेच तुमच्यासाठी KYC करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. शासनाकडून याबद्दल स्वतंत्र GR जरी आलेला नसला तरी लाभार्थ्यांना KYC करण्याबद्दलची सूचना पोर्टलवर आणि स्थानिक कार्यालयांच्या मार्फत देण्यात आली आहे. आता सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे नोव्हेंबर हप्ता मिळण्यासाठी आवश्यक असलेली KYC सुविधा तुमच्या तहसील कार्यालयात उपलब्ध करून दिली गेली. तिथं यासाठी खास कर्मचारी बसवले आहेत जे तुमची माहिती तपासून तुमचं KYC पूर्ण करून देतात. तुम्हाला फक्त आवश्यक कागदपत्र घेऊन तिथं जायचं आहे. आता त्या ठिकाणी तुम्हाला कोणती कागदपत्र लागतील? आता यासाठी तुम्हाला UDID कार्ड, आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन तिथं जावं लागेल. यामधलं सर्वात महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे UDID कार्ड, कारण KYC करताना तुमचं UDID कार्ड आधार सोबत लिंक केलं जातं आणि त्यावरूनच तुम्ही दिव्यांग श्रेणीमध्ये पात्र आहात का नाही याची खात्री होते. ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतरच वाढीव अनुदान तुमच्या खात्यावर जमा केलं जातं. तुमची KYC पूर्ण झाली की तुमचं नाव पोर्टलवर दिव्यांग श्रेणीमध्ये नोंदवलं जातं. ही नोंद झाल्यावरच नोव्हेंबर महिन्याचा वाढीव हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होतो. म्हणजे आता तुम्हाला स्पष्ट झालं असेल, पोर्टलवर मेसेज दिसत नाही म्हणून KYC ची गरज नाही असं अजिबात नाही. सूचना ऑनलाईन दिसली नाही तरी तहसील कार्यालयातून KYC करायचीच आहे. आता त्यासाठी तुम्हाला 2 पर्याय शासनाने दिलेले आहेत. एक म्हणजे थेट तहसील कार्यालयात जाऊन KYC करून घेणं, जे सरकारने खास तुमच्यासाठी सर्वात सोयीचं ठेवलं आहे, किंवा तुम्ही हवं असल्यास जवळच्या कोणत्याही कॅफे, सेवा केंद्र किंवा ऑनलाईन फॅसिलिटीमध्ये KYC करून घेऊ शकता. पण खरं सांगायचं तर तहसील कार्यालयात सगळ्या सुविधा, मदत आणि मार्गदर्शन उपलब्ध असल्यामुळे प्रक्रिया तिथे जलद आणि सोपी होते. म्हणून वेळ न घालवता तिथं जाऊन KYC पूर्ण करा, ज्यामुळे तुमचा वाढीव हप्ता कोणत्याही अडथळ्याशिवाय तुमच्या खात्यात जमा होईल. चला तर आता सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे वळूया. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता तसेच मागच्या महिन्याचं वाढीव 1000 रुपयाचं अनुदान. आता यामध्ये बराच गोंधळ आहे की पैसे नेमके कधी जमा होणार, एकत्र येणार का की वेगवेगळे येणार, म्हणून हे स्पष्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. या महिन्यात लाभार्थ्यांना 1000 रुपये आधीच जमा होणार आहेत असं सांगितलं जातंय. म्हणजे काहींना डिसेंबरचा आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्रच खात्यात दिसण्याची शक्यता आहे. आता अनेक जण विचारतात, ऑक्टोबरचे वाढीव 1000 रुपये नोव्हेंबरच्या हप्त्यात जोडले जातील का? कारण अजूनही खूप जणांचे मागच्या महिन्यातले वाढीव 1000 रुपयाचं अनुदान प्रलंबित आहे. काहींना 2000च्या ऐवजी फक्त 1500 आले आणि उरलेले 1000 रुपये अजून सुद्धा भेटलेले नाही. मात्र इथं एक मोठी अडचण आहे. या उरलेल्या 1000 रुपयांच्या संदर्भात शासनाकडून एकही स्पष्ट आदेश, GR किंवा तारीख जाहीर झालेली नाही. 11 तारखेचा निर्णय असो की 30 तारखेचा, दोन्ही ठिकाणी या प्रलंबित 1000 रुपयांचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. म्हणून लोकांच्या मनातला हा प्रश्न अजूनही तसाच आहे. हे उरलेले 1000 रुपये नेमके कधी येणार? कारण अधिकृत माहिती नसल्यामुळे याबद्दलची अनिश्चितता अजून संपलेली नाही. आता सगळ्यात मोठा भ्रम इथंच तयार होतो. हे बाकीचे पैसे आधी मिळणार की नंतर, याबद्दल सरकारकडून अजून एक शब्दही स्पष्टपणे सांगितलेला नाही. आणि नोव्हेंबरचा हप्ता तर बघा, महिना जवळजवळ संपत आलाय. 20 तारीख येऊनही नोव्हेंबरचा हप्ता खात्यामध्ये आलेला नाही. 1 रुपया सुद्धा दिसलेला नाही. आता तुम्हाला तर माहित आहे, पोर्टलवर मेसेज दिसला नाही की पैसे खात्यात येतच नाही, आणि यावेळी तर मेसेज काय पण कोणती सूचना देखील दिसत नाही. यामुळे लोकांचा संयम सुटतोय. त्यामुळे एक प्रश्न तयार होतो, आम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र मिळणार का? 2,500 जमा होतील का? विशेष म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांना आणि काही विशेष श्रेणीतील लोकांना एकत्र 3000 रुपये येतील का? असा प्रश्न सुद्धा विचारला जात आहे. म्हणजे नोव्हेंबरची 1500, डिसेंबरची 1500 अशी एकूण रक्कम 3000 होते. पण खरी अडचण अशी आहे की या संदर्भात सरकारकडून कोणतंही अधिकृत ठोस उत्तर आलेलं नाही. ना मेसेज आला, ना सरकारने सर्क्युलर काढलं, ना कोणत्याही प्रकारचा GR काढला. त्यामुळे लोकांमध्ये अजूनही मोठी अनिश्चितता आहे. नेमकं पैसे कधी जमा होणार? आता बघा, नोव्हेंबर महिना संपण्याच्या मार्गावर आलाय पण हप्ता अजूनही गायबच आहे. आणि पुढे डिसेंबरचा हप्ता देखील दारात उभा आहे. साधारणपणे 25 ते 30 तारखेदरम्यान शासन निर्णय येतो, हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. त्या निर्णयानंतरच पुढील महिन्याचा हप्ता खात्यात टाकला जातो.
20 तारीख आली म्हणजे पुढचे 4-5 दिवस गेले की नवीन महिन्याचा शासन निर्णय कधीही जाहीर होऊ शकतो आणि म्हणूनच एक नवीनच चर्चा सुरू झाली आहे. नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार का? जर या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र आला तर तुमच्यासाठी अतिशय मोठी आनंदाची गोष्ट ठरेल. पण लोकांची अपेक्षा इतकीच आहे की नोव्हेंबरचा हप्ता तरी आधी पटकन जमा व्हायला पाहिजे आणि त्यासोबत मागच्या महिन्यातले जे 1000 रुपये बाकी आहेत ते सुद्धा खात्यावर दिसायला पाहिजे. डिसेंबरचा हप्ता नंतर स्वतंत्र आला तरी चालेल किंवा दोन्ही एकत्र आले तरी फायदा हा तुमचाच होईल. आता मुख्य मुद्दा एवढाच, पैसे आता जास्त विलंब न होता भेटले पाहिजे, कारण बऱ्याच महिन्यांपर्यंत वाट पाहून लोक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. आता बघा, या योजनेअंतर्गत जे लोक लाभ घेतात त्यांची परिस्थिती आधीच अवघड आहे. दिव्यांग लाभार्थी असोत किंवा इतर कुणी, प्रत्येकाच्या घरात काही ना काही अडचणी चालूच असतात. त्यामुळे हे अनुदान म्हणजे त्यांच्यासाठी एक छोटासा आधारच आहे. थोडंफार का होईना पण वेळेवर मिळालं तर त्यांना जगणं सोपं होतं. पण इथेच मोठी समस्या आहे. सरकारकडून हप्ता देण्यास सातत्यच नाही, दर महिन्याला काहीतरी उशीर, काहीतरी अडथळा हा नेमका ठरलेलाच आहे. एक ठरलेली तारीख असली पाहिजे असं अनेकांचं मत आहे. आता तुम्हालाही काय वाटतं, अशी फिक्स तारीख असावी का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण लोकांचं म्हणणं साधं आहे, अनुदान थोडं कमी जास्त असलं तरी चालेल पण ते वेळेवर भेटायला पाहिजे. आता यासाठी सगळ्यांनी सरकारसमोर मागणी करायला पाहिजे. लाभार्थ्यांनी एकत्र येऊन आवाज उठवायला पाहिजे. नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते एकत्र येणार की नाही, मागच्या महिन्याचे 1000 रुपये आधीच जमा होतील का, या सगळ्या माहितीबद्दल आपण आतापर्यंत चर्चा केली. पण या पूर्ण प्रकरणामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा एकच आहे, तुमची ई-केवायसी पूर्ण होणं. तुम्ही थेट तहसील कार्यालयात जाऊन तुमचं UDID कार्ड आणि आधार कार्ड लिंक करून घ्या. हे केलं की नोव्हेंबरचा 2500 रुपयांचा हप्ता 100% तुमच्या खात्यात येईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये संजय गांधी निराधार योजनेसंबंधी अत्यंत इम्पॉर्टंट महत्त्वाची माहिती देण्यात आली. ही योजना तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला 100% माहीत आहे. म्हणून एकही अपडेट चुकू देऊ नका आणि तुमची ई-केवायसी वेळेवर पूर्ण करून घ्या. तहसील ऑफिसात गेला की फार वेळ लागत नाही, पण फायदा मात्र मोठा होतो. हप्ता कधी जमा होईल हे जरी फिक्स नसलं तरी तुमची कागदपत्र तयार करून ठेवा. तुम्हाला काही अडचण किंवा प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या. इतर लाभार्थ्यांपर्यंत सुद्धा व्हिडिओ शेअर करा. आणखी अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह आणि नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.